चिखली तालुक्यात नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दुहेरी संकटाचा फटका शेतकऱ्यांना बसला असून हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे। जूनच्या सुरुवातीला अपेक्षित असलेला पाऊस तब्बल 22 ते 25 जून दरम्यान आल्याने यंदा पेरण्या उशिरा झाल्या। त्यातच काही भागात अतिवृष्टी तर काही भागात अत्यल्प पाऊस झाल्याने बियाणे उगवलेच नाही। या नैसर्गिक आपत्तीसोबतच काही कंपन्यांच्या निकृष्ट व संशयित बियाण्यांमुळे उगवण क्षमता अत्यंत कमी राहिल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले। प्रत्यक्ष परिस्थिती अत्यंत गंभीर असतानाही कृषी विभागाकडे केवळ 44 एकरांवर दुबार पेरणी झाल्याची नोंद आहे, तर प्रत्यक्षात एका गावात 50 एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावर दुबार पेरणी झाली आहे। शासकीय आकडेवारी आणि अवास्तव यात मोठी तफावत असल्याचा आरोप युवा सेनेने उपजिल्हाप्रमुख तथा इसरूळचे माजी सरपंच संतोष भुतेकर यांनी केलाय। तलाठी, कृषी सहाय्यक आणि कृषी सेवक यांच्या संयुक्त पथकांकडून तातडीने गावनिहाय सर्वेक्षण करून पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी भुतेकर यांनी केली आहे। या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा असेही त्यांनी म्हटले आहे। आपण अशा व्यक्तीला भेटत आहे ज्यांचं नाव बुलढाणा जिल्ह्यावर प्रसिद्ध आहे, संतोष भुतेकर, इसरूळ चे माजी सरपंच। बुलढाणा जिल्ह्यातील रीती समस्येवर त्यांनी जे आंदोलन केलं आहे आणि त्यातून जो काही मार्ग निघालेला आहे यासाठी ते परिचित आहेत। प्रशासनाला संतोष भुतेकरचीच भाषा कळते असे शेतकरी लोक आता समजतात आणि मानतात सुद्धा। संतोष भाऊ, तुमचं स्वागत आहे दैनिक देशोन्नती YouTube चॅनलमध्ये। आज जुलै अखेर होत आहे, 15 जुलै 14 जुलै आहे। पावसानं आता पुन्हा दडी मारली आहे, तर या समस्येकडे आपण कसं बघता? हे समस्या म्हणजे अतिशय बिकट आहे। खरं तर कृषी प्रधान देशात या शेतकऱ्याला बळीराजा म्हटलं जातं, अन्नदाता म्हटलं जातं, या देशाचा आर्थिक व्यवस्थेचा कणा म्हटलं जातं। हे सगळं शब्द ऐकून खरी जर परिस्थिती आज शेतकऱ्याची पाहिली तर अतिशय विचित्र आहे। वास्तविकता खूप भयान आहे। तुम्ही पाहिलं असेल, अनेक तुमच्याजवळ त्या ठिकाणी पुरावे आले। मध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर जो पाऊस विषयावर पडायचा होता त्या वेळेत शेतकऱ्याला अपेक्षा होती, ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी तयारी केली होती त्या वेळेमध्ये पाऊस आला नाही। 20-22 दिवस जवळपास पाऊस लेट झाला, उशीर झाला पावसाला। 25-26 तारखेच्या दरम्यान जो पाऊस पडला, तो पाऊस पडत असताना तो सार्वत्रिक पडेल अशी अपेक्षा होती, परंतु तो सार्वत्रिक पडला नाही। काही ठिकाणी पाऊस हा खूप कमी पडला, काही ठिकाणी पडलाच नाही, काही ठिकाणी जिथं पडला तिथं खूपच पडला। आता शेतकऱ्यांनी पेरणी करत असताना ज्यांना कमी पाऊस पडला होता त्यांनी पेरणी केली, परंतु त्या ठिकाणी जर्मिनेशन आलं नाही, चांगल्या पद्धतीने माल त्या ठिकाणी उगवला नाही। ज्यांनी चांगल्या पद्धतीने पाऊस पडला होता त्या ठिकाणी पेरणी केली, त्यांचं उगवून आलं, परंतु त्याही ठिकाणी कंपनीच्या बोगस बियाण्यामुळे त्या ठिकाणी त्यांनाही सुद्धा दुबार पेरणीला सामोरे जावं लागतं। एकंदरीत अनेक शेतकऱ्यांना आज दुबार पेरणीला, काही जणांना पाऊस कमी असल्यामुळं, काही जणांना बोगस बियाणं झाल्यामुळं आणि काही ठिकाणी पाऊस हा अति झाल्यामुळं शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरं जावं लागतं। परंतु यामध्ये एक बिकट आजची सत्य परिस्थिती वास्तवता इतकी विचित्र आहे की शेतकरी एकीकडे दुबार पेरणी करत असताना आजही प्रशासनाला माहिती नाही की किती शेतकरी दुबार पेरणीला सामोरे जात आहेत। तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी आकडेवारी आणली, कृषी विभागामध्ये फक्त 44 एकर जमीन चिखली तालुक्यात 44 एकर एवढीच शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केल्याची नोंद झालेली आहे। वास्तविकता अनेक शेतकरी दुबार पेरणी करतायत। 2 एकराचं एका शेतकऱ्याचं शेत आहे आणि त्यामध्ये काही ठिकाणी उगवलंय, काही ठिकाणी उगवलं नाही, तर काही ठिकाणी कोळपणी चालली आणि काही ठिकाणी त्याच वखरणी चालली। अशा द्विधा स्थिती त्या शेतामध्ये तयार झालेली आहे आणि खूप मोठं संकट या ठिकाणी या पावसानं शेतकऱ्यावर आणून ठेवलेलं आहे। आणि ज्या कंपनीवर शासनाचा वाच पाहिजे त्या बेधुंदपणे वागणाऱ्या कंपनीने सुद्धा शेतकऱ्यावर खूप मोठं संकट यावर्षी आणून ठेवलेलं आहे। शेतकरी हा आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे, एवढं निश्चित शासनानं, प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे। जे गावागावामध्ये कृषी सहाय्यक आहेत, कृषी मंडळ आहेत, त्यांचे जे अधिकारी नेमलेले आहेत त्यांच्या मार्फत सर्वे केला पाहिजे की खरंच शेतकऱ्यावर काय परिस्थिती आहे, किती लोक त्या ठिकाणी दुबार पेरणीला सामोरे जात आहेत। आता पावसानं दडी मारल्यामुळे शेतकरी कशा पद्धतीने संकटात आहेत, पिकं कशा धोक्यात आहेत याची वास्तविकता प्रशासनानं जाणून घेतली पाहिजे। दुबार पेरणीचा जे नुकसान शेतकऱ्याचं होतं, शासनाने याच्यावर काही नुकसान भरपाई शेतकऱ्याला दिली पाहिजे का? आणि आपण काय मागणी करणार या संदर्भात शासनाला? सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की शेतकरी जगला तर देश जगेल,
शेतकरी वाचला तर देश वाचेल अशा पद्धतीचं विधान अनेकदा भाषणं त्या ठिकाणी मी अगोदरच सांगितलं, कृषी प्रधान आहे, बळीराजा आहे, अन्नदाता आहे, अशा पद्धतीने शेतकऱ्याला त्या ठिकाणी मोठेपणा दिला जातो. परंतु प्रत्यक्षामध्ये खरं तर शेतकऱ्याला वाचवायचं असेल, या दुबार पेरणीतून वाचवायचं असेल, या आसमानी संकटातून त्या ठिकाणी जर वाचवायचं असेल तर 100% शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलासा द्यायला पाहिजे, प्रशासनानं मदत दिली पाहिजे. आणि आपण काय मागणी करणार, कुणाकडे करणार? आम्ही आता ठरवलेलं आहे आणि आम्ही मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. सगळं डिजिटल युग आहे, त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिलेलं आहे, कृषी मंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे, माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे आणि प्रशासनाला सुद्धा निवेदनाच्या प्रती त्या ठिकाणी दिलेल्या आहे. आणि आम्ही ती मागणी केलेली आहे, त्यावर काय प्रशासन शासन काय निर्णय घेतं त्याची आम्ही त्या ठिकाणी वाट पाहतोय. केंद्रीय मंत्री माननीय नामदार प्रतापरावजी जाधव साहेब यांनाही सुद्धा आम्ही फोन करून इकडची वास्तविकता भीषण परिस्थिती सांगितलेली आहे. भविष्यामध्ये जर काही झालं नाही तर 100% आंदोलनाच्या स्थितीमध्ये शेतकऱ्याला उतरावं लागेल आणि आम्ही उतरणार. धन्यवाद. चिखली येथून समाधान गाडेकर यांची रिपोर्ट.